हे हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? एकदम मजेत नाही का? आज आपण इयत्ता 6वी नागरिकशास्त्र, इतिहास व नागरिकशास्त्र यातला पाठ बघणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे वैदिक संस्कृती. आता यामध्ये 5 वैशिष्ट्ये आहेत महत्त्वाचे. नंबर 1 वैदिक वाङ्मय, नंबर 2 कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, नंबर 3 शेती पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, नंबर 4 धर्मकल्पना, नंबर 5 शासन व्यवस्था. वैदिक वाङ्मय, वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदाची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी स्फुरलेली आहेत. वेद वाङ्मयावर आपली संस्कृती आधारलेली आहे आणि वेद वाङ्मय म्हणजे वैदिक संस्कृती. वेद हे आपले सगळ्यात अतिप्राचीन ग्रंथ मानले जातात आणि त्यामधले वेदातील काही सूक्ते स्त्रियांनीही सांगितलेलं आहे, लिहिलेली. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो आणि वैदिक वाङ्मयाची भाषा कशी होती? संस्कृत. आणि ऋग्वेद हा वैदिक वाङ्मयातील मूळ ग्रंथ तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विंध्य म्हणजे जाणणे, त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदाचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. बघा, ऋग्वेद हा काव्यरूप ग्रंथ आहे आणि ऋग्वेदासह असे 4 वेद आहे. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद हे 4 वेद आहेत आणि या 4ही वेदांच्या ग्रंथांना काय? संहिता असे म्हणतात. आणि विद म्हणजे जाणणे आणि विदपासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ आणखी ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या म्हणजे तोंडाने पाठ करून म्हणायचं, त्याला मौखिक पठण असे म्हणतात. वेदांना श्रुती असेही म्हणतात आणि वेदांना श्रुती असेही म्हणतात. आता बघूया ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. आता ऋचांनी म्हणजे ऋषींनी बनवलेला. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. म्हणजे आपण देवाची स्तुती करतो की नाही? देवा तू सगळं ज्ञानी, तू करता, तू करविता असं करतो की नाही? तशी स्तुती करणे किंवा अनेक ऋचा गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारे सूक्त आहे आणि ऋग्वेद संहितात काय आहे? विविध देवतांची स्तुती करणारे सूक्त असे लिहिलेले आहे. यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशा या संहितेची रचना आहे. बघा, यजुर्वेद संहितेत काय आहे? यज्ञविधीमध्ये ब्राह्मण ज्यावेळेस यज्ञ करतात त्यावेळेस त्या यज्ञामध्ये कोणते मंत्र कोणत्या वेळी म्हणावे याची मार्गदर्शन माहिती असे त्या पद्यात असणारे मंत्र गद्यात दिलेले आहे स्पष्टीकरणासह. ते आहे यजुर्वेद संहितामध्ये. काही सूक्तात तुम्हाला माहीत आहे का? काही सूक्तांचा मराठी भाषेत अर्थ बघा. आता हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे. म्हणजे देवाला सांगतोय की खूप पाऊस पाड, आमच्या शेतात खूप पीक येऊ दे आणि आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे. गाईचे दूध, दही वगैरे आमच्या गाई आमच्या घरी होत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहत, त्यांना पुष्कळ वासरे होत. लोक हो, चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे. आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया. म्हणजे हा होता सूक्ताचा मराठी अर्थ. आता बघूया सामवेद संहिता.
काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाईल. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. आणि भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. तो असा की गायन कोणते, कशा प्रकारे आणि कोणत्या वेळेस कोणता राग म्हणायचा, कशा वेळेस कसा, तर ते भारतीय संगीताच्या मध्ये त्यामुळे सामवेदाचा मोठा वाटा आहे. अथर्ववेद. अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषीचे नाव दिले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटावर, दुखण्यावर उपाय त्यात सांगितले आहे. तसेच अनेक औषधी वनस्पती माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसं करावे याचे मार्गदर्शन अथर्ववेद संहितेत आहे. अथर्ववेद संहितेत काय आहे तर अथर्व ऋषीचे अथर्ववेदाला नाव दिलेले आहे. आणि अथर्ववेदात रोज आपण कसे जगले पाहिजे आणि संकटावर कशी मात केली पाहिजे, राजाने राज्य कसे केले पाहिजे आणि वनस्पतीचा कशासाठी उपयोग होतो याची माहिती अथर्ववेद संहितेत दिलेली आहे. संहिताच्या रचनेनंतर ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे याची रचना केली गेली. याचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो. आणि ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे याची रचना केल्यानंतर संहिताच्या रचनानंतर याची रचना झाली आणि त्याचा समावेशही वेदवाङ्मयात केला जातो. आता बघूया ब्राह्मण ग्रंथ. यज्ञविधी मध्ये वेदाचे वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहे आणि यज्ञामध्ये कोणता मंत्र कसे म्हणावे हे सांगणारे हे त्या ग्रंथात लिहिलेले आहे ब्राह्मण ग्रंथात. आणि त्यालाच ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. आणि प्रत्येक वेदाचे हे स्वतंत्र असे ब्राह्मण ग्रंथ आहेत. आरण्यके. अरण्यात जाऊन एकाग्रचित्त केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. आता आरण्यके या ग्रंथामध्ये अरण्यात जाऊन एकांतात बसून केलेले चिंतन म्हणजे देवाचे नामस्मरण या ग्रंथात त्याला आरण्यक ग्रंथ म्हणतात. आणि यज्ञविधी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हेही या ग्रंथात सांगितलेलं आहे. उपनिषदे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाही. अशा त्या गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे. बघा उपनिषदामध्ये कशाची चर्चा केली आहे, कशाचं ज्ञान मिळतं की गुरुजवळ म्हणजे आपण सरांजवळ बसलो आणि ते आपल्याला शिकवतात असं त्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि जन्म मृत्यूसारख्या घटनांचंही ज्ञान त्या पुस्तकात आपल्याला उपनिषदात मिळतं. आणि उपनिषदात त्या अशा गहन प्रश्नावर चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला असावा. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. बघा आता हे 4 वेद आणि ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे हे रचण्यासाठी सुमारे 1500 वर्षाचा कालावधी हा लागला असेल. कारण त्या काळात त्या वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले आणि त्या बदलांचा वेदकालीन जीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. आता बघूया कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष, घरचा प्रमुख म्हणजे गृहपती असे. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्याचे भावाचे परिवार, त्याची पत्नी, मुले, त्याच्या कुटुंबाचा परिवार अशा सर्वांचा समावेश असावा. बघा आता वेदकाळात कसे असायचे कुटुंब, सगळे एकत्र, आजी बाबा भाऊ आणि सगळे एकत्र. जो घरचा करणारा पुरुष होता तो गृहपती म्हणजे गृहाचा तो सगळीकडे बघायचा. आणि असं सगळे कुटुंब व्यवस्था एकच होती. आणि हळूहळू आणि त्यावेळेस पुरुषप्रधान संस्कृती होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रीचे उल्लेख वैदिक साहित्यात आहेत. आणि त्या काळात
लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा या विद्वान स्त्रिया होते. त्यांचे उल्लेखही साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियावरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि सामाजिक स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले आणि हळूहळू कुटुंबावरील स्त्रियांवरील बंधने ही वाढत गेली आणि त्यांचे कुटुंबातील सामाजिक स्थान हे कमी होत गेले. वेदकाळातील घरे मातीच्या किंवा कुडाचे असत. गवत आणि वेलीचे जाडसर तट्टे विणून त्याच्या वर शेणमाती लिपून शेणामातीने सारवलेल्या असत. घरांसाठी ग्रह किंवा शाला हे शब्द वापरतात. आणि कालातील घरे कशी असायची? वेल आणि याचे गवताचे जाडसर तट्टे म्हणजे ताट त्याला विणायचं आणि त्याच्यावर शेणमाती लिपून म्हणजे सारवून त्याचा कूड तयार करायचा आणि त्या शेणामातीने घराच्या भिंती सारवल्या जायच्या. आणि घरासाठी ग्रह किंवा शाला हे शब्द वापरले जायचे. घर नाही बनायचे, ग्रह किंवा शाला. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्याचा समावेश होतो. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, विही यासारखे शब्द आढळतात. बघा, त्या लोकांच्या आहारामध्ये गहू, सातू आणि तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता आणि यापासून ते विविध वस्तू बनवायचे. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, विही यासारखे पदार्थ होते. आता यांचे अर्थ म्हणजे काय बघा. यव म्हणजे काय? सातू, बालवी. आणि गोधूम म्हणजे गहू, विही म्हणजे तांदूळ. आणि दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर, तीळ हे तसेच मांस या पदार्थाचाही आहारात समावेश ते करायचे. आणि हे बघा, हे चित्रात दिसते तुम्हाला, हे वेदकालीन झोपडी येणं दिसते. ते वेदकालीन घरे असे होते. वेदकालीन लोक लोकरी, सुती कापड वापरत. वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे वापरत. बघा, वेदकालीन लोक सुती आणि लोकरीचे कापड वापरायचे. वल्कले या झाडापासून ते कापड तयार करायचे. तसेच प्राण्यांच्या कातड्याचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाईल. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. निष्क नावाच्या गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी होई. बघा, त्या काळी स्त्रिया आणि पुरुष प्राण्यांच्या कातड्याचाही वस्त्र म्हणून उपयोग करायच्या आणि सोन्याचे दागिने वापरायचे. निष्क नावाचा हे दागिना विशेष लोकप्रिय असावा कारण त्याचा उपयोग देवाणघेवाणासाठीही होई, वस्तू खरेदी विक्रीसाठीही होत असे. गायन, वाद्य, नृत्य, सोंगाट्याचा खेळ, रथाच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्येही ते वापरत असत. बघा, गायचे ते वादन करायचे. नृत्य, सोंगाट्याचा खेळ, रथाच्या शर्यती, शिकार यांची ही त्यांची मनोरंजनाची व्यवस्था होती आणि तालवाद्येही ते वापरत असत. शेती, पशुपालन आणि सामाजिक जीवन. वैदिक काळात शेती हा व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी, त्यावरील उपाय याचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जातो. बघा, वैदिक काळातील लोक अनेक बैल जुंपलेला नांगर ओढत असे कारण त्या नांगराला आणि फाळी बसवत होते. आणि वेदामध्ये पिकावर कोणत्या किडीवर कसे प्राणी विध्वंस करतात आणि त्यावरील काय उपाय आहे ते लिहिलेलं आहे. आणि खत म्हणून ते शेणाचा उपयोग करायचे. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांना गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. बघा, वैदिक काळात हे गाय, बैल, घोडा, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई आणि गाय चोरून नेऊ नये याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे.
आणि ते अत्यंत काळजी घ्यायची. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळावून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निशांत होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्याची होती. भरीव चाकापेक्षा आऱ्याचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेल्या आऱ्याच्या चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. बघा, हे आऱ्याचं चाक होतं जे वजनाने हलकं होतं आणि भरीव चाकापेक्षा ते आऱ्याचं चाक हे हलकं असतं, म्हणून घोडा वेगाने धावतो आणि ते चाक रथाला बसवायचे. हे माहीत आहे का तुम्हाला? घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनाचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जातात त्याला अश्वशक्ती हॉर्स पॉवर असे म्हणतात. आणि इंजिनाचा जो वेग असतो तो मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राला अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणतात, म्हणून घोड्याला अश्व असे म्हणतात. बघा, या चित्रात तुम्हाला हा वेदकालीन रथ दिसतोय. असे रथ पूर्वी असायचे. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायही विकास झाला. व्यवसायाचाही विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाजसेवेचे महत्त्व घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारगिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. बघा, त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्या व्यतिरिक्तही इतर अनेक व्यवसाय होते. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे स्वतंत्र संघही होते. अशा श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरीचा दर्जा दुय्यम होत गेला. त्यांना काही स्थान नव्हतं. आणि त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थामुळे समाजात विषमता आली. आणि त्यानंतर त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण जसे ते लोक व्यवसाय करायचे त्याच्यावरून ठरवले जायचे. आणि नंतर हे जन्मावरून म्हणजे त्यांचे मुलं झाले, मग त्या जन्मावरून जाती निर्माण झाल्या आणि त्या जाती भेदामुळे समाजात विषमता ही निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधी काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यात 4 आश्रम असे म्हटले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा काळ. बघा, आदर्श जीवन कसे जगावे असे यासंबंधी कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांनी 4 टप्प्यात विभागणी केली होती. हे 4 आश्रम तयार केले होते. पहिला आश्रम होता ब्रह्मचर्याश्रम, म्हणजे गुरुजवळ बसून शिकायची अभ्यास वगैरे. ब्रह्मचर्य यशस्वी रीतीने पार पडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थ आश्रम. या काळात पुरुषांनी कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत अशा अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. बघा, दुसरा आश्रम म्हणजे काय? गृहस्थाश्रम, म्हणजे लग्न करून पुरुषाने आणि पत्नीने दोघींनी आपापली कर्तव्ये पार पाडायची, याला म्हणायचे गृहस्थाश्रम. आणि तिसरा आश्रम वानप्रस्थ म्हणजे काय? टप्प्यावर ज्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे, असं होतं वानप्रस्थाश्रम. आणि चौथा होता संन्यासाश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्याचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत संन्यासाश्रममध्ये होता. आता बघा, धर्मसंकल्पना. आता धर्मसंकल्पना काय होती? वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदामध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. बघा, निसर्गामध्ये सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे यांना देवतारूप या निसर्गातील शक्तींना मानले होते आणि त्या जीवनदायी ठराव्या म्हणून त्यांच्या प्रार्थना केलेल्या होत्या. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन
लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणतात. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते, पुढे त्याचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. बघा, यज्ञामध्ये देवता खुश व्हावे म्हणून वेगवेगळ्या वस्तू टाकण्यात आल्या, अर्पण करण्यात आल्या आणि त्याला हवी असे म्हणायचे. आणि सुरुवातीला त्याचे स्वरूप साधे होते आणि नंतर अधिकाधिक कडक होत गेले. जसा समाज बदलला तसे ते कठीण यज्ञविधी पार पाडण्याच्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले आणि ते पार पाडण्यासाठी जे ब्राह्मण लागायचे त्यांचे महत्त्व जास्त वाढत गेले. वेदकालीन लोकांना सृष्टीचे व्यवहार कसे चालत याचा मी विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. हे सृष्टीचक्र हे त्यांच्या गतीने फिरणारे जीवनचक्र, याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. बघा, त्या काळी त्या लोकांना हेही माहीत होतं की उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो आणि हे नियमित चालणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र हे त्याच्या गतीने फिरत असते, याला जीवनचक्र असे म्हणतात आणि याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. पाणी मात्राचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच भाग होता आणि प्राण्यांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच भाग होता. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात, तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणत्याही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल. आणि सृष्टीमध्ये बिघाड होऊ नये, त्याचे नियम मोडू नये आणि असे वागले म्हणजे धर्माप्रमाणे वागणे नाही असे समजले जाईल. आता थोडीशी चर्चा करूया. सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतो तुम्हाला माहीत आहे का? ते होऊ नये यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल? जर पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल सांगा पाहू. आता बघूया शासन व्यवस्था. वेद काळात प्रत्येक ग्रामवस्तीचा एक भाग असे, त्याला ग्रामणी असे म्हणत. प्रत्येक ग्रामवस्तीचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत असे. अनेक विश मिळून जन तयार होत असत. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. बघा, आता शासन व्यवस्था कशी होती? गावाचा एक प्रमुख त्याला ग्रामणी म्हणायचे आणि अनेक गावाचा समूह त्याला विश म्हणायचे आणि त्याचा जो गावाच्या समूहाचा जो विशपती, जो मुख्य माणूस असायचा त्याला विशपती म्हणायचे. आणि अनेक असे विशपती मिळवून जन तयार व्हायचे आणि पुढे ते जन एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले म्हणजे राहायचे तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हणायचे आणि त्याला जनपद असे म्हणायचे. जनच्या प्रमुखाला नूप किंवा राजा म्हटले जाई आणि जनचा जो प्रमुख होता त्याला नूप किंवा राजा म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करण्यासाठी कर गोळा करणे आणि उत्तम कारभार करणे ही राजाची कर्तव्य असे. आणि प्रजेच्या रक्षणासाठी जगणे आणि कर गोळा करणे, प्रजेकडून उत्तम कारभार करणे ही राजाची कर्तव्य असायची. राज्यकारभार उत्तम रीतीने चालण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत. बघा, त्या राजाने राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी नेमलेले होते आणि कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असे म्हणायचे. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत. बघा, भाग म्हणजे काय? वाटा. आणि लोकांच्या उत्पन्नातला थोडा थोडा वाटा जमा करणारा तो होता भागदूत. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदर्थ आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील अनेक लोक सहभागी होत. सभा आणि विदर्थ या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. बघा,
राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदर्थ आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यामध्ये लोक सहभागी तर व्हायचे आणि स्त्रियाही सहभागी विदर्थ या संस्थेत सहभागी व्हायच्या आणि राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळी जमावास सभा असे म्हणायचे आणि सर्वसाधारण लोकांच्या बैठकीस समिती असं म्हणायचे. तर समितीमध्ये लोकांचा सहभाग हा असायचाच. पुढे वैदिक विचारप्रवाहात स्मृती व पुराण याचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादी आढळलेल्या धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे बघा, वैदिक विचारप्रवाहात स्मृती, पुराण आणि नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेले धार्मिक प्रवाह लोकधारणा इत्यादीवर आधारलेले धार्मिक प्रवाह कालांतराने हे हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागला. आणि प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्ण व्यवस्था यांच्यावर वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते आणि पुढील पाठात आपण त्याचाच परिचय करून घेणार आहोत.